नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। भर दिवसात दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न, आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी छावणी परिसरातील बंगला नंबर 9 येथे 2.5 एकर ऐवजी प्रकल्प 32 एकरातच व्हावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। गेल्या 7 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला नंबर 7, 8 आणि 9 छावणी परिसरात ऐतिहासिक स्मारक उभं करण्यात यावं या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मागणी करण्यात आली होती। त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने याची दखल घेत शासनाने स्मारकासाठी 2.5 एकर जागेची ना हरकत प्रक्रिया सुरू केली। मात्र स्मारक किमान 32 एकर जागेत करावं अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत मुख्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी केली आहे। यावेळी समितीचे प्राध्यापक मनोहर लोंढे, राजेंद्र दाते पाटील, विजय निकाळजे आदींची उपस्थिती होती। बाबासाहेब आंबेडकर यांचं जुन्या औरंगाबादमध्ये सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अधूनमधून 9 वर्षे वास्तव्य राहिलेलं आहे। निजाम बंगला 7 आणि 8 इथं बाबासाहेब आंबेडकरांनी देशातलं पहिलं निवासी महाविद्यालय सुरू केलं, मिलिंद महाविद्यालय। आणि 9 आणि 10 मध्ये ते राहत असत। 9 मध्ये प्राचार्य मभी चिटणीस, जे मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते, ते बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे भोजन करत असत। आणि 10 मध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत असत। हा एकूण 32 एकरचा परिसर आहे। आम्ही नितीन गडकरी साहेबांना भेटल्यानंतर त्याला गती मिळाली। नितीन गडकरी साहेबांनी पंतप्रधानांशी बोलून माननीय किरण रिजिजू यांना जागेची पाहणी करण्यासाठी पाठवलं। आमचं म्हणणं असं आहे की हा 32 एकरचा परिसर, या परिसरामध्ये भव्य असं 5 मजली ग्रंथालय उभं करावं, संशोधकांच्यासाठी 50 संशोधकांसाठी निवास व्यवस्था करावी। शिवाय बाबासाहेब आंबेडकरांना गार्डनची आवड होती, राष्ट्रपती भवन सारखं तिथं गार्डन उभं करावं, एक भव्य दिव्य असं स्मारक उभं करावं आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसर्च सेंटर उभं करावं की हे रिसर्च सेंटर पुरातत्व विभाग असेल, मानववंशशास्त्र असेल, मानवविद्या असतील, कृषी असेल, काय बुद्धिस्ट सेंटर तिथं असावं, अशा पद्धतीचा एक संकल्प घेऊन आम्ही हा पाठपुरावा गेल्या 7 वर्षापासून करतो आहोत। विजय निकाळजे, प्राध्यापक मनोहर लोंढे सर, डॉक्टर अरविंद धाबे, राजेंद्र दाते पाटील, आम्ही सगळे मिळून हे करतो आहोत। याला बऱ्यापैकी यश मिळाले आणि संरक्षण मंत्रालयानं 2.5 एकरला NOC दिली आहे, ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे। आमचं म्हणणं असं आहे की हे सगळे प्रकल्प 2.5 एकरमध्ये होणं शक्य नाही, हे 32 एकरमध्येच केले जावेत अशी आमची आग्रही मागणी आहे। मागणी मान्य नाही झाली, एक टाइम पिरियड वगैरे काही दिलाय का तुम्ही? काही टाइम पिरियड पुढची दिशा काय? केंद्र सरकारनं मनावर घेतलं तर ते अगदी 8-10 दिवसामध्ये कार्यान्वित होऊ शकतं। केंद्र सरकारनं मनावर घेतलं पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयामध्ये नव्याने सिंह, वाघ आणि चित्ता आणण्यावरती बंदी आणली होती। मात्र आता हे प्रतिबंध उठवण्यात आले असल्याने सिद्धार्थ उद्यानामध्ये कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणी संग्रहालयातून सिंहाची एक जोडी आणली जाणार आहे, तर इथून 3 वाघ त्यांना दिले जाणार आहे। या अदला बदलीला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच उद्यानात सिंहाची डरकाळी ऐकायला मिळणार आहे।
मराठवाड्यातील एकमेव असलेले सिद्धार्थ उद्यानाचं वातावरण हे वाघांच्या जन्मासाठी पोषक ठरतंय. या प्राणी संग्रहालयामध्ये मागील काही वर्षात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात वाघ आणि बिबट्या पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक व नागरिक प्राणी पाहण्यासाठी येतात. या उद्यानात पूर्वी वाघासोबतच सिंह, बिबट्या, अस्वल, हत्ती, मगर, हरण, काळवीट, सांबर, नीलगाय, शहामृग, लांडगा, सायाळ, लाल माकड असे सर्व प्राणी होते. त्यामुळे चिमुकले आकर्षित होत असे. मात्र सिंह मरण पावल्यानंतर उद्यानाला नव्याने सिंहाची जोडी मिळू शकली नाही. तसेच हत्तीची जोडी देखील उद्यानातून जंगलात पाठवण्यात आली. परंतु आता 20 वर्षानंतर उद्यानाच्या प्राणी संग्रहालयाला सिंहाच्या जोडीसोबतच अस्वल आणि कोल्होबा देखील मिळणार आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने जी बंदी घातली होती ती आता उठवली असून सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयाला लवकरच सिंह मिळणार आहे. पिंजऱ्याचा आकार छोटा असल्याने केंद्रीय प्राधिकरणाने ही बंदी घातली होती. मात्र येत्या काही महिन्यातच प्राणी संग्रहालय सिद्धार्थ उद्यानातून मिटमिटा येथील 150 एकरमध्ये 250 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या झूलॉजिकल पार्क म्हणजे सफारी पार्क येथे स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं ही परवानगी दिली आहे. या मंजुरीने आता बच्चे कंपनीला जंगलाचा राजा सिंह उद्यानात पाहायला मिळणार आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणी संग्रहालयाने मनपाच्या प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधून वाघ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानाकडून शिवमोग्गा प्राणी संग्रहालयाकडे सिंह, अस्वल, कोल्हे या प्राण्यांची मागणी करण्यात आली आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये सिंह आणि अस्वलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एक एक जोडी देण्यास सहमती त्यांनी दर्शवली आहे. तर सिद्धार्थ उद्यानाकडून त्यांना 3 वाघ दिले जाणार आहेत. लवकरच प्राण्यांची अदलाबदली केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयामध्ये अगोदर सिंहाची जोडी होती. परंतु यातील शेवटचा सिंह 2006 साली मरण पावला. तेव्हापासून सिद्धार्थ उद्यानात सिंह नाहीये. यापूर्वी अनेक वेळा सिंहाच्या जोडीसाठी उद्यानाकडून प्रयत्न केले गेले. मात्र केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या बंदीमुळे ते मिळू शकले नाही. मात्र वाघांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने व वाघांचा जन्मदर वाढल्याने उद्यानाला सिंहाची जोडी मिळाली असावी. छावणी पोलिसांनी जुगार अड्ड्यावरती कारवाई करत जुगारांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. यात 10 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विवेक जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. काल रात्री पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पडेगाव येथे एक जुगारचा अड्डा चालू आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही व आमची छावणी पोलीस स्टेशनची टीम यांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला 10,83,900 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे. ज्यामध्ये 83,900 रुपये आम्हाला रोख मिळालेले आहे. तसेच आम्ही तिथे 7 आरोपी हे पत्ते खेळताना जन्मांना खेळताना आम्ही जागेवरच पकडले होते रेडमध्ये आणि त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केलेला आहे. सदर घटनेमध्ये 3 वाहन जप्त करण्यात आलेले आहे. एक त्याच्यात ॲक्टिवा, एक बुलेट व एक क्रिएटा कार आहे. या सर्व आम्ही जप्त केलेल्या आहे. एकूण मुद्देमाल हा 10,83,900 रुपयाचा आहे आणि सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, उपायुक्त श्रीवंत नांदेडकर साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डॉक्टर विवेक जाधव प्रभारी अधिकारी छावणी पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे. शालेय शैक्षणिक वर्ष सोमवार 16 जून पासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी मुलांचं स्वागत पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे. यासाठी मनपाचे 53 पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 16 जून सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून पहिल्याच दिवशी मुलांचं पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शाळेची गुणवत्ता आणि देखरेख करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून 53 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2025 व 26 या शैक्षणिक वर्षाला सोमवारी 16 जून पासून सुरुवात होत असून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याची पूर्ण तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तक वाटप करण्यात येणार असल्याने व त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात करण्यात येणार आहे. यासह प्रशासन वर्षभर शाळेची गुणवत्ता व देखरेख करण्यासाठी 53 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी प्रथम दिनापासून शाळेत जाऊन शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यापासून तर वर्षभर त्या शाळेत पाहणी करून नियोजन करण्याचे आदेश मनपा आयुक्त यांनी दिले आहेत. यासह सर्व मनपा शाळेत शालेय मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले आहेत.
यावर्षी मनपाचा शाळेमध्ये 1015 मुलांनी नवीन प्रवेश घेतला असून सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नवीन दाखले होत आहेत. या शैक्षणिक वर्षात मनपा शिक्षण विभाग 2 नवीन सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात असून आतापर्यंत N11 हडको, चेलीपुरा, सिडको N7, प्रियदर्शनी, इंदिरानगर, उस्मानपुरा, गारखेडा आदी शाखेमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे.
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। न्यू एसटी कॉलनी परिसरातील एका शाळेत दुसरीत शिक्षण घेत असलेल्या अक्षित अजय सानप या 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसलाय। शनिवारी दुपारी शाळा लवकर सुटल्याने अक्षित एकटाच घरी जात असताना स्कूटीवरती आलेल्या 2 अज्ञात इसमापैकी एकाने त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र अक्षितच्या आरडाओरडेमुळे त्यांचा डाव फसला। दोघेही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दिशेने पळून गेले। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांवरती गुन्हा नोंद करण्यात आलाय। अक्षित अजय सानप असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील न्यू एसटी कॉलनी येथील एका शाळेतील दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला। दुचाकीवर आलेल्या एकाने त्यास उचलून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र मुलाने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला। न्यू एसटी कॉलनी परिसरामध्ये एका शाळेत 7 वर्षाचा अक्षित दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो। शाळा दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असते। शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यामुळे सर्व मुलांना 2:30 वाजता घरी जाण्याची परवानगी दिली। शाळेतील शिक्षकांनी अक्षितच्या कुटुंबियांना तो घरी येत असल्याची माहिती दिली। दरम्यान शाळा जवळच असल्याने तो एकटाच पायी घरी जात होता। दुपारी 2:45च्या सुमारास स्कूटीवरून 2 अज्ञात इसमाने त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता। स्कूटीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने अक्षितला उचलून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र मुलाने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा हा डाव फसला। त्याला तिथे सोडून ते दोघेही न्यू एसटी कॉलनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मोपेड गाडीवरती निघून गेले। ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी 2 अज्ञातांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जागतिक रक्तदाता दिनाचं औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जटवाडा रोड येथे भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आलाय। या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आलंय। या कार्यक्रमात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला। सत्यम सूर्यकांत पाटील, शिवम पाटील इयत्ता 10वी या जुळ्या भावांना सन्मानित करण्यात आलं। रक्तदान शिबिरात सुमित पंडितसह उमेश निकम, सुरेश फसाटे, किशोर पवार, ज्ञानेश्वर पंडित, अनिल राऊत, कार्तिक वाघ, राहुल म्हस्के, रत्न खंडागळे, वाल्मिक चव्हाण, दत्तू सपकाळ, अंथनी वस्तक आदींसह 13 दात्यांनी रक्तदान केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक सुमित पंडित, अशोक पिंपळे, कल्पेश पंडित, अशोक ग्राम, राम पंडित, समाजसेविका पूजा पंडित, लक्ष्मी पंडित आदींनी सहकार्य केलं। आज माणुसकी समूहाच्या वतीने जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे दिनांक 14 रोजी माझ्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये औरंगाबादकरांनी, संभाजीनगर वासियांनी जास्तीत जास्त येऊन रक्तदान केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मंगेश जगताप साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेगमपुरा यांचे देखील मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचे मनोबल वाढवले। या कार्यक्रमासाठी माणुसकी समूहाच्या सर्व टीमने मदत कार्य केले। तरी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। आणि असे कार्यक्रम सर्वांनी वाढदिवस डीजे बँड न लावता गोरगरीब आणि गरजूंना जर मदत कार्य केलं तर निश्चितच याचा फायदा होईल असं मला वाटते। सुमित पंडित यांचं जे माणुसकी फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। सुमित पंडित नेहमीच अनाथ गोरगरीब या लोकांकरता अनाथ आश्रम म्हणा, त्यांना कुठली मदत म्हणा, वैद्यकीय मदत म्हणा किंवा जे मनोरुग्ण आहे त्यांच्याकरता नेहमीच पुढाकार घेऊन काम करत असतो। त्याचं खूप चांगलं काम आहे। समाजामध्ये जे अनाथ दीनदलित आहे त्यांच्याकरता सुमितने खूप मदतीचं कार्य केलेलं आहे। मोठं कार्य त्यांनी उभारलेलं आहे। आणि वेळोवेळी आमच्यातर्फे जर लहान छोटीशी काही कार्यक्रम वाटा असतो करण्याचा मी प्रयत्न करत असतो। सुमितच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो। यापुढे त्यांनी असंख्य उत्कृष्ट कार्य सुरू ठेवावं, त्याला पुन्हा एकदा मी आमच्यातर्फे शुभेच्छा देतो।
गेल्या 3 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पडलेल्या सिद्धार्थ उद्यानातील डोम या शहरातील पावसाने पडलेल्या नागरिकांची घरे व त्यात झालेलं नुकसान व विद्युत खांब कोसळून झालेलं नुकसान याकडे मनपानं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सूचनेचा तात्काळ अंमल करावा अशी मागणी पॅन्थर नेते लक्ष्मण भूतकर यांनी केली आहे. सिद्धार्थ उद्यानाचा डोम कोसळला, त्यामध्ये 2 महिला जागीच ठार झाल्या. अनेक त्या ठिकाणी पर्यटकांना मार लागला, जखमी झाले. त्या 2 महिला ज्या मृत्युमुखी पडल्या त्यांना 10 लाख रुपये शासन प्रशासनानं मदत करावी. मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाले, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे अनेक शहरवासियांचे नुकसान झाले. कोणाची घरदार पडली, कोणाच्या घरामध्ये पाणी शिरले. ज्यांची घरं पडलेली असेल त्यांना महानगरपालिकेने नुकसान भरपाई देण्यात यावी असं मागण्याचं निवेदन महानगरपालिकेच्या आयुक्ताला देण्यात आलेलं आहे. या जिल्हा कलेक्टरला पालकमंत्र्यांना आदेश दिल्यानुसार त्यांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असं मागण्याचं निवेदन जिल्हा कचेरीवर आम्ही देण्यात आलेलं आहे भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने. या निवेदनामध्ये भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हा अध्यक्ष धम्मपाल दांडगे, जिल्ह्याचे महासचिव समाधान कस्तुरे, तालुका व जिल्हा अध्यक्ष संजय सरोदे, आमचे मार्गदर्शक राजानंद नवतुरे सह या ठिकाणी कार्यकर्त्यांना निवेदन करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हा कचेरीवर महानगरपालिकेवर आंदोलन छेडण्याचा इशाराही या प्रशासनाला देण्यात आलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. भर दिवसात दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न, आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी छावणी परिसरातील बंगला नंबर 9 येथे 2.5 एकर ऐवजी प्रकल्प 32 एकरातच व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.